नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे या भागाविषयी माहिती घेऊ। यातला काही भाग आज आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत। चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन। वर्ग समीकरण म्हणजे काय किंवा कोणत्या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणतात, व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्या सोडवण्याच्या पद्धती किती आहेत, त्या वर्ग समीकरणामध्ये वर्ग समीकरणाचे सामान्य रूप कसे आहे, द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत। आणि हा पूर्ण अभ्यास प्रॅक्टिस सेट 2.1 साठी असणार आहे। हा अभ्यास 2.1 सराव संच 2.1 साठी असणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक हा संपूर्ण व्हिडिओ पहा। या व्हिडिओ मधील भाग तुम्ही अभ्यासा आणि अभ्यासल्यानंतर मग तुम्हाला सहजपणे सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवता येईल। गेल्या वर्षी आपण बहुपदीय प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे। लास्ट इयर in 9th standard we have studied polynomials. You know types of polynomials. आपण गेल्या वर्षी बहुपदीचा अभ्यास केलेला आहे। त्यात बहुपदीचे प्रकार सुद्धा आपण गेल्या वर्षी पाहिले होते। The types of polynomials according to their degree. बहुपदीचे प्रकार त्या बहुपदीतील चलाच्या घातांकानुसार पडतात। When degree is 1, a polynomial is called linear polynomial. जेव्हा एखाद्या बहुपदीची कोटी 1 असते त्या बहुपदीला आपण रेषीय बहुपदी असं म्हणतो। And when degree is 2, a polynomial is called quadratic polynomial. आणि जेव्हा दिलेल्या बहुपदीतील चलाचा घातांक किंवा कोटी 2 असते त्या बहुपदीला आपण वर्गीय बहुपदी असं म्हटलेलं आहे। मग ही वर्गीय बहुपदी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल व्हेन जेव्हा आपण ही वर्गीय बहुपदीची तुलना शून्याबरोबर करू किंवा वर्गीय बहुपदीची किंमत 0 घेऊन त्यामधील बहुपदीची किंमत काढू, जेव्हा तुलना करतोय तेव्हा एक इक्वेशन तयार होतं, एक समीकरण तयार होतं। मग अशा समीकरणालाच वर्ग समीकरण असं म्हणतात। Now evaluate the polynomial, quadratic polynomial to 0 and study the equation we get. Such type of equation is called quadratic equation. आणि मग त्याचाच अभ्यास आता या ठिकाणी आपण करणार आहोत। क्वाड्रॅटिक इक्वेशन यामध्ये जर आपल्याला काही बहुपदी दिलेले असतील, उदाहरणार्थ x वर्ग अधिक 3x अधिक 5, ही वर्गीय बहुपदी आहे। त्यानंतर 3x वर्ग वजा 5 आणि तिसरी बहुपदी आपण घेऊ 5x वर्ग। आता दिलेली बहुपदी प्रमाण रूपात लिहिताना, त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना आपण काय केलेलं होतं आठवा बरं जरा, की आपण काय केलेलं होतं की दिलेली बहुपदी चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमानं किंवा चढत्या क्रमानं, डिसेंडिंग ऑर्डर और असेंडिंग ऑर्डर, या पद्धतीनं त्या डिग्रीची मांडणी केलेली होती बहुपदीतील चलाच्या। आणि मग ज्यावेळी आपण असं लिहितो एकतर उतरत्या क्रमानं किंवा चढत्या क्रमानं, तेव्हा अशा रूपामध्ये लिहिलेल्या बहुपदीला आपण प्रमाणरूप, बहुपदीचं प्रमाणरूप म्हटलेलं होतं। तसं या दिलेल्या बहुपदी त्याच्या प्रमाण रूपामध्ये लिहू, म्हणजे सुरुवातीला वर्गीय बहुपदीचा किंवा दिलेल्या बहुपदीच्या चलाचा सर्वात मोठा घातांक, त्यानंतर लहान आणि शेवटी लहान। या प्रमाणामध्ये जर ही बहुपदी मांडली तर त्याला आपण प्रमाण रूपातील बहुपदी असं म्हणतो। मग ही बहुपदी आहे x² + 3x + 5। इथं x हे व्हेरिएबल आहे, चल आहे, या चलाचा घातांक 2 आहे। पुढं या चलाचा घातांक x, या चलाचा घातांक पुढच्या टर्म मध्ये 1 आहे आणि या ठिकाणी चलाचा घातांक, कारण हा कॉन्स्टंट आहे, इथे चलाचा घातांक 0 असतो। मग ही प्रमाण रूपात लिहिलेली बहुपदी,
ही सुद्धा प्रमाण रूपातच आहे, पण इथलं जे मधलं टर्म आहे, मधलं पद आहे ते या ठिकाणी दिलेलं नाही. मग त्याच्या ऐवजी 0 घ्यायचं असतं. हे आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे. म्हणजे 3x² प्लस 0x मायनस 5 square degree 1 and 0. Then 5x² plus 0x plus 0. इथं एकच पद आहे, पुढची पदे दिलेली नाहीत, म्हणून आपण ती शून्याच्या रूपात घेतलेली आहेत. आता या तीनही बहुपदीमधील, तीनही पॉलिनॉमियल मधील कोइफिशियंट आपल्याला शोधून काढायचे. पहिल्यांदा कोइफिशियंट ऑफ x², वर्ग बहुपदी वर्गीय चलाचे किंवा ज्या चलाचा वर्ग आहे अशा चलाचे सहगुणक, x वर्गाचे सहगुणक कोइफिशियंट ऑफ x². पहिल्या बहुपदीत तो 1 आहे, 1x² आहे म्हणून सहगुणक 1. दुसऱ्या बहुपदीमध्ये तो x² चा सहगुणक कोइफिशियंट 3 आहे आणि तिसऱ्या बहुपदीमध्ये तो 5 आहे. आपण काय केलंय की दिलेल्या बहुपदीमधील वर्ग चलाचे किंवा चलाचा वर्ग असणाऱ्या पदांचे सहगुणक लिहिले, तर ते अनुक्रमे पहिल्या बहुपदीमध्ये 1, 3 आणि 5 असे आलेले आहे. ऑब्झर्व द कोइफिशियंट अँड राईट डाऊन इट. द कोइफिशियंट ऑफ x² आर 1, 3 and 5. Then coefficient of x 3, 0, 0. मग 3, 0 आणि 0. आपण या तिन्ही बहुपदीमधील काय लिहिले तर x चे कोइफिशियंट लिहिले. आणि एक लक्षात घ्या की या x² चे कोइफिशियंट जे लिहिलेत, x वर्गाचे जे सहगुणक लिहिलेत त्यामध्ये एकही 0 नाही. आणि जर 0 असेल तर ती मग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल होत नाही, वर्गीय बहुपदी होत नाही. आता कॉन्स्टंट स्थिरांक ते आहेत 5, -5 and 0. हे कॉन्स्टंट या ठिकाणी लिहिले आपण. 0, 5, -5, -5 and 0. Constant terms are 5, -5 and 0. आपण इथपर्यंतचा भाग तुम्हाला लक्षात आलेला असेल. आता यापुढे जाऊन वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे, सामान्य रूप काय आहे किंवा जनरल फॉर्म काय आहे याविषयी माहिती घेऊ. पण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप या ठिकाणी पाहणार आहोत. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड हॅव्हिंग 2 as the maximum index of variable is called the quadratic equation. ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असतो अशा समीकरणाला वर्ग समीकरण असं म्हणतात. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप हे ax वर्ग प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ax² plus bx plus c is equal to 0. This is the standard form of quadratic equation. याला वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असं म्हणतात. And here a, b, c are real numbers. या ठिकाणी a, b आणि c या वास्तव संख्या असतात. शिवाय a is not equal to 0. आणि यामध्ये a ची किंमत कधीही 0 असत नाही. जर a ची किंमत 0 असेल तर ही पूर्ण टर्म 0 बनते आणि 0 बनल्यानंतर मग हा घातांक 2 निघून जातो, म्हणजे मग ते वर्ग समीकरण राहत नाही. बाकी b आणि c 0 असू शकतील, त्या 0 असतात, पण a मात्र कधीही 0 असणार नाही, कारण a ची किंमत जर 0 असेल तर ते वर्ग समीकरण राहणार नाही. म्हणून here a, b, c are real numbers and a not equal to 0. a, b, c या वास्तव संख्या असतात आणि a ची किंमत या ठिकाणी कधीही 0 असत नाही. मग या स्वरूपात लिहिलेल्या समीकरणाला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असं म्हणतात.
ए ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असणारी संख्या असते, त्याला आपण शून्येतर संख्या असं म्हणतो. ए इज नॉट इक्वल टू 0. तेव्हा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 इज अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. या ठिकाणी आपण एक टेबल घेतलाय. या टेबलमध्ये काही क्वाड्रेटिक इक्वेशन घेतलेले आहेत, ते त्यांच्या सामान्य रूपात लिहायचे, जनरल फॉर्म मध्ये लिहायचे आहेत. आणि जनरल फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर जसं की एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए आहे, एक्स चा कोइफिशियंट बी आहे, सी चा कोइफिशियंट सी इज अ कॉन्स्टंट, देयरफॉर हियर वी राइट सी. मग वर्गपदाचा सहगुणक ए आहे, एक्स या किंवा एक घातांक असलेल्या पदाचा सहगुणक बी आहे आणि स्थिरांक सी आहे. या पद्धतीनं इथं आपल्याला त्यांच्या किमती लिहायच्या. इथं काही इक्वेशन दिलेत क्वाड्रेटिक इक्वेशन, ते अगोदर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे आहेत आणि यावरून यांच्या किमती लिहायच्या. मग आता दिलेलं इक्वेशन 5x स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. देयरफॉर इन जनरल फॉर्म वी राइट 5x स्क्वेअर मायनस, किंवा इथं मधलं टर्म नाहीये, मधलं पद नाहीये, ज्याचा की घातांक 1 आहे, त्याला आपण 0 घेऊ शकतो. मग तिथं तुम्ही प्लस 0x लिहा किंवा मायनस 0x लिहा, कारण 0ला या साईनचा काही इफेक्ट होणार नाही, म्हणून प्लस 0x मायनस 4 इज इक्वल टू 0. आता हे काय केलं, हे गिव्हन इक्वेशन होतं, त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं, जनरल फॉर्म मध्ये लिहिलंय. 5x वर्ग वजा 4 बरोबर 0. याला सामान्य रूपात लिहिताना मधलं पद दिलेलं नाही, म्हणून आपण ते 0x घेतलं. मग 5x वर्ग अधिक 0x वजा 4 बरोबर 0. इथपर्यंतचा भाग आपण गेल्या वर्षी पॉलिनॉमियल या चॅप्टर मध्ये पाहिलेला होता, बहुपदीमध्ये पाहिलेला होता. इथं y स्क्वेअर नंतर हे 7y बरोबर चिन्हाच्या लेफ्ट साइडला पाहिजेत. मग हे 7y जर इकडे घेतले तर मायनस 7y, हे प्लस -3 सुद्धा या साइडला पाहिजेत, मायनसचे प्लस होतील 3 इज इक्वल टू 0. 6m स्क्वेअर 6m चा वर्ग, हे -3m दिलेले आहे, ते इथंच राहतील. आता इथं कॉन्स्टंट दिलेला नाही, त्याच्याऐवजी आपण 0 घेऊ, इज इक्वल टू 0. आता इथं पहा, 7p मायनस 3 इज इक्वल टू -8p स्क्वेअर. तर अगोदर वर्गपद पाहिजे, ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे, त्याला डावीकडे घेत असताना इथं -8p स्क्वेअर आहे, तर इथं +8p स्क्वेअर. आता 7p याच साईडला पाहिजेत आणि याच्यानंतर पाहिजेत, त्याची जागा बदलत नाही, म्हणून +7p -3, हे पण याच जागेवर याच साईडला पाहिजे, म्हणून याचाही साइन चेंज होणार नाही, -3. आता दिलेली सर्व इक्वेशन्स, ऑल इक्वेशन्स वी राइट इन इट्स जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आपण दिलेली समीकरणं वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात घेतल्यात. आता ए, बी आणि सी च्या किमती पाहू. तर वर्गपदाचा सहगुणक, त्याला आपण ए म्हटलेला आहे. मग इथं वर्गपदाचा सहगुणक 5 आहे, कोएफिशिएंट a is equal to 5 in this equation, b is equal to 0 and c is equal to -4. इथं वर्गपदाचा सहगुणक y स्क्वेअर आहे, याचा कोएफिशिएंट 1 आहे, 1. y या चलाचा सहगुणक -7 आहे आणि कॉन्स्टंट 3 आहे, c ची व्हॅल्यू 3 आहे. m स्क्वेअर, कोएफिशिएंट ऑफ m स्क्वेअर 6, कोएफिशिएंट ऑफ m -3, m वर्गचा सहगुणक 6, m चा सहगुणक -3, कोएफिशिएंट कॉन्स्टंट 0 आहे, c ची किंमत 0 आहे. या समीकरणाच्या बाबतीत a ची व्हॅल्यू 8, b ची व्हॅल्यू +7 अँड व्हॅल्यू ऑफ c इज इक्वल टू -3. सी ची किंमत ही -3 आहे. अशा रीतीनं दिलेलं कोणतंही समीकरण त्याच्या सामान्य रूपात आपल्याला लिहिता आलं पाहिजे आणि सामान्य रूपात लिहिल्यानंतर त्या समीकरणातील
ए बी आणि सी च्या किमती काढता आल्या पाहिजेत. अतिशय महत्वाचा आणि सोपा असणारा हा भाग आहे. परीक्षेला कधी कधी 1 मार्काला किंवा 2 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. क्वेश्चन फर्स्ट ए बी किंवा क्वेश्चन नंबर 2 ए बी यामध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर अतिशय सोपा काय दिलेलं असतं की एक समीकरण दिलेलं असतं आणि त्या समीकरणाला असं सांगितलेलं असतं की दिलेलं इक्वेशन गिवन इक्वेशन राइट इट्स जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन अँड फाइंड व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी. दिलेलं वर्ग समीकरण हे त्याच्या सामान्य रूपात लिहा आणि सामान्य रूपात लिहून त्यातील ए बी आणि सी च्या किमती लिहा. अशा पद्धतीनं अतिशय सोपा भाग हा 1 किंवा 2 मार्काला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. अगदी सहजपणे त्याची जर दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपातच असेल आणि फक्त एबीसीच्या किमती काढा असं जर विचारलेलं असेल तर 1 मार्काला येईल. आणि दिलेलं इक्वेशन किंवा समीकरण हे जर सामान्य रूपात लिहिलेलं नसेल मग ते सामान्य रूपात लिहून एबीसीच्या किमती काढायच्या असतील तर मग मात्र तो प्रश्न हा 2 मार्काला विचारला जाण्याची शक्यता आहे. म्हणून अतिशय सोपा भाग, अगदी सहज तुम्हाला लक्षात येण्यासारखा. आणि याचा वापर आपल्याला पुढं ज्यावेळी वर्ग समीकरण सोडवायचं आहे प्रत्यक्ष त्यावेळी करायचं आहे की फॉर्म्युला मेथड वापरायची आहे त्यावेळी याची आवश्यकता पडणार आहे. त्यानंतर ज्यावेळी आपण नेचर ऑफ रूट्स मुळाचं स्वरूप ठरवणार आहोत त्याही वेळी एबीसीच्या किमती काढता येणं गरजेचं असतं. म्हणून हा भाग अतिशय सोपा आहे. तुम्ही थोड्याशा सरावानं तुम्हाला तो नक्कीच जमेल. मग प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये अशा प्रकारचे काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही ते घ्या, त्याचा सराव करा, सोडवा आणि तुमच्या शिक्षकांना ते दाखवा. दिलेली आहेत ही दिलेली समीकरणं वर्ग समीकरणे आहेत की नाहीत हे ओळखायचं आहे. गिवन इक्वेशन्स आर क्वाड्रेटिक इक्वेशन्स और नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. देयरफॉर 6m² - 5m + 3 = 0. आता या इक्वेशन मध्ये कशावरून ठरवायचे की हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही. आपल्याला माहित आहे की क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये 1 व्हेरिएबल असतं आणि त्या समीकरणामधील त्या इक्वेशन मधील जे व्हेरिएबल असतं त्याचा इंडेक्स हा जास्तीत जास्त 2 असतो, घातांक 2 असतो. मग या समीकरणामध्ये चल हे यम वापरलेलं आहे आणि एकच आहे, दुसरं चल नाही, व्हेरिएबल दुसरं नाही, एकच आहे. आणि या व्हेरिएबलचा या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे असं लिहावं लागेल. आपल्याला काय लिहायचं आहे की दिलेल्या समीकरणामध्ये एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे. इन द गिवन इक्वेशन quadratic equation there are use one variable and index of variable is maximum index of variable is 2, therefore it is a quadratic equation. या समीकरणामध्ये 7y² + 3 = 0. इथं एकच चल आहे, एकच व्हेरिएबल आहे, ते आहे y आणि त्याचा इंडेक्स घातांक हा 2 आहे. म्हणून दुसरं चल नाही, घातांक 2 आहे, पूर्णांक संख्या आहे. म्हणून हे इक्वेशन हे समीकरण हे वर्ग समीकरण आहे. इन गिवन इक्वेशन देर आर यूज ओनली 1 व्हेरिएबल and maximum index of variable is 2, therefore it is a quadratic equation. 4x³ + 5x² - 7 = 0. या समीकरणामध्ये एकच चल वापरले ते आहे x आणि चलाचा सर्वात मोठा घातांक इथं 2 आहे, इथं 3 आहे, हा 3 आहे. मग आपली कंडिशन काय आहे वर्ग समीकरण असण्याची, क्वाड्रेटिक इक्वेशन असण्याची की दिलेल्या समीकरणामध्ये एकच चल वापरलेलं असावं आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 असावा. पण या ठिकाणी तो 3 आहे. म्हणून
दिलेल्या कंडिशन नुसार हे समीकरण नाही किंवा वर्ग समीकरणाची जी कंडिशन आहे ती कंडिशन या ठिकाणी आढळून येत नाही. चल एकच आहे पण चलाचा घातांक 3 आहे म्हणून हे इक्वेशन हे समीकरण वर्ग समीकरण नाही. कारण लिहायचं आहे की दिलेल्या समीकरणामध्ये एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे म्हणून दिलेलं समीकरण वर्ग समीकरण नाही. या समीकरणामध्ये m+3 and m-2 यांचा या ठिकाणी प्रॉडक्ट आहे, गुणाकार आहे या दोन कंसाचा =0. आता प्रथम दर्शनी इथं चल m आहे, इथं m आहे, इथं घातांक 1 आहे, इथं पण 1 आहे. मग आता याला वर्ग समीकरण म्हणायचं का नाही? प्रथम दर्शनी हे वर्ग समीकरण वाटत नाही, पण ज्यावेळी आपण यांचा गुणाकार करू आणि गुणाकार केल्यानंतर नेमकं काय मिळतं आपल्याला हे पाहायचं आहे. म्हणून m ला इथं मल्टिप्लाय करू आपण m², m न -2 ला मल्टिप्लाय केलं -2m + 3 × m + 3m + 3 × -2 -6 = 0. therefore m² - 2m + 3m इथं सबट्रॅक्शन होईल प्लस m राहील -6 = 0. आणि आता हे समीकरण त्याच्या खऱ्या रूपामध्ये आपण घेतलं त्यावेळी आपल्याला असं लक्षात आलं की या वर्ग समीकरणामध्ये एकच चल आहे. वर्ग समीकरणामधील व्हेरिएबलचा चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 आहे म्हणून दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. काय लिहिता येईल की m is only one variable and maximum index of variable is 2. therefore it is a quadratic equation. चलाचा एकच चल वापरलाय, एकच चल आहे आणि या चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 आहे म्हणून इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आता याच्यामध्ये काय लिहिता येईल की या समीकरणात x हे एकच चल आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे. आता काय पाहिजे होता घातांक? इथं 2 पाहिजे होता तेव्हा हे वर्ग समीकरण आलं असतं. आता घातांक 3 आहे म्हणून दिलेलं समीकरण वर्ग समीकरण नाही. याचं कारण आपण लिहिलं. वर्ग समीकरण आहे तर का आहे, वर्ग समीकरण नाही तर का नाही. समीकरणात एकच चल आहे, एक कंडिशन बरोबर आहे, पण दुसरी कंडिशन चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे. आपल्याला किती पाहिजे असतो वर्ग समीकरण असण्यासाठी? 2 पाहिजे असतो, परंतु इथं 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण असणार नाही. असं प्रत्येक समीकरणाच्या बाबतीत लिहिणं गरजेचं आहे. मग परीक्षेतला असा प्रकारचा एक प्रश्न येऊ शकतो की एक समीकरण दिलेलं असेल तुम्हाला, तर दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ते सकारण लिहा, कारणासहित स्पष्ट करायचे. जसं की आपण इथं लिहिलंय की मग ते समीकरण असेल ते त्याच्या सामान्य रूपात लिहायचं. सामान्य रूपात लिहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या समीकरणात किती चल आहेत आणि चलाचा जास्तीत जास्त घातांक किती आहे आणि याच्यावरून दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ते आपल्याला कारण या ठिकाणी नमूद करणं गरजेचं असतं. तर अशा रीतीनं दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून या विषयातील या प्रकरणातील आणखी पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळणं अगदी ते सहज होईल. धन्यवाद.